त्यांचा सन 2021-22 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. तुम्ही आधी वाचतायत ते मग तुम्ही 1 मिनिटांनी देताय सायटेशन. आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करत आहे. विशेष उल्लेख काय आहेत? विशेष उल्लेख याच्यात आहे. विशेष उल्लेख त्याच्याबद्दलचे फक्त घोषणा आहे. विशेष उल्लेख संबंधित करण्यासंबंधीची सूचना 101 सदस्यास लक्षवेधी सूचनानंतर सभापतींची आगाऊ परवानगी घेऊन गंभीर स्वरूपाच्या व तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या कोणत्याही बाबी संबंधातील विषय विशेष उल्लेख म्हणून सभागृहात मांडता येईल त्यासंबंधीची लेखी सूचना ज्या दिवशी विषय सभागृहात मांडायचा असेल त्या दिवसाच्या आदल्या दिवशीपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सचिवांकडे देणे आवश्यक आहे. आता शासकीय विधेयक त्याच्या आधी 289 घेऊन टाकते. विशेष उल्लेख नाहीये. तुम्ही दिलेले आहे ते एक मिनिट दादा, तुम्ही दिलेले आहे ते मान्य होऊन जेव्हा ते मान्य स्वरूपात येतील त्याच्यानंतर आपण परवानगी देणार ना. 93 पण दिलेले आहेत पण 93 मान्य होऊन त्याचं उत्तरासकट आपण बोलणार ना. त्यामुळे त्या पटलावर ठेवलेत आणि पटलावर मी उत्तर नाही पटलावर ठेवली. फक्त तुम्ही दिलेले 93. तानवे साहेब एक 2 मिनिटं. दादा उभे आहेत 1 मिनिटं. तुम्ही बोला. एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे एक माहिती मला घ्यायची आहे. संसदेचं पण अधिवेशन चालू आहे आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली. सभापती महोदय, नियमाने सांगा. सभापती महोदय, एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात घेतात. संसदेमध्ये मी देणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी नाकारत आहे. चला मी परवानगी नाकारते. चला पुढे. माननीय मुख्यमंत्री प्लीज 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 खाली बसा. मी तुम्हाला सांगितलं अहो बाबासाहेबांबद्दल आम्हाला पण प्रचंड आदर आहे पण लोकसभेचा उल्लेख करता येत नाही. नियम विचारायचं कुठे? नियम अहो विशेष उल्लेख कुठे आहेत ते? काय देतोय? हे बघा तुम्ही सगळे अभ्यासू सदस्य आहात आणि आपण सगळेजण नियम जाणतो की एका सभागृहातल्या घटनेच्या संदर्भात दुसऱ्या सभागृहामध्ये आपण भाष्य करू शकत नाही हा नियम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला किती सगळ्यांना सरकार सगट आदर आहे हे अनेक घटनांच्या मधून अनेक निर्णयांच्या मधून वारंवार सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला कामकाज करायचं नाहीये का? तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलायचं आहे म्हणून आपण आता चर्चा घेतली. आम्ही तुम्हाला विचारलं की काय काय कामकाजामध्ये घ्यायचंय तेव्हा तुम्ही बोलत नाही आणि सभागृहामध्ये ज्या गोष्टीला परवानगी मिळणार नाहीये त्या गोष्टीवरती तुम्ही येऊन वाद घालता. त्याच्यामुळे तर मी विशेष उल्लेख घेते. डॉक्टर प्रज्ञा सातव मी परवानगी नाकारलेली आहे. मी परवानगी नाकारलेली आहे. आरडाओरडा करायचा नाही. मी परवानगी नाकारलेली आणि मी कामकाज घेणार आहे. प्रज्ञा सातव ज्यांची नावं मी पुकारते ते बोलले नाही तर मी पुढचं नाव घेणार आणि त्याचं तुमचं चान्सर. मी बाबासाहेबांचं तुम्ही हे मला पण संताप येतोय. बाबासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे
तुम्ही बाबासाहेबांच्या आदराचा गैरवापर करताय. याचं कारण असं आहे, आम्हालाही आदर आहे, आम्ही जेलमध्ये गेलेले नामांतरावर, तुम्ही सुद्धा कोणी गेलं नव्हतं पण आम्ही गेलेलो आहे, आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय बाबासाहेबांच्या नावाचं. काय चाललंय काय? असं नाही करायचं. लोकांच्या भावनांच्या वरती तेल ओतू नका आणि ह्याला राजकारण म्हणत नाही. सकाळी आल्यापासून तुम्ही जे नियम माहिती आहे ते तालिका सभापतींना विचारता की नियम काय सांगा, नियम काय सांगा. काम करायचं नाही, पराभवाचं तुम्हाला शल्य लपवायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन आंदोलन करा. हे काय चालवलंय? नाही. चला, ऍडव्होकेट निरंजन डावखरे पुढचा विशेष उल्लेख, त्याच्यानंतर शशिकांत शिंदे. मी सगळे पटलावर ठेवणार विशेष उल्लेख, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणं हे मान्य नाहीये. आणि आता मी नेम करते त्याच्यामध्ये श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री किशोर दराडे. मी आज बंदही करणार नाहीये, कारण बाबासाहेबांसाठी बंद केला असं चुकीचा मेसेज तुम्हाला बाहेर द्यायचा आहे. नाही. जयंत आसगावकर, अशोक उर्फ भाई जगताप, श्री प्रसाद लाड, एकनाथराव खडसे, डॉक्टर श्रीमती मनीषा कायंदे, श्री सतेज उर्फ बंटी पाटील, श्री अमोल मिटकरी, श्री मिलिंद नार्वेकर. बिलं द्या मला, बिलांच्या कॉपीज द्या. चल, बिलं घेते मी. चल मिलिंद, तुम्ही खोटं बोलताय. बाबासाहेबांचा अवमानाचा प्रश्न करून तुम्ही राजकारण करतात, म्हणून मी परवानगी देत नाही. मी कधी परवानगी देणार नाही या गोष्टीला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिल मिळालं. त्याचप्रमाणे ते हिंदू कोड प्रमाणे समान नागरी कायद्याचा उल्लेख सातत्याने मोदी साहेब आणि अमित शहा करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक कुप्रथा केल्या, त्यांच्यामुळे आम्ही इथे सभागृहात आहोत. आमचं सुद्धा आयुष्य आम्ही बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्यासाठी समर्पित केलेलं आहे. अशा वेळेला तुम्ही चुकीच्या नियमानुसार सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल करताय. म्हणून नाही देणार परवानगी. त्याच्यामुळे एका सभागृहाचा करता येते उल्लेख तुम्हाला माहिती आहे. अमोल मिटकरी, श्री मिलिंद नार्वेकर, श्री सुनील शिंदे, श्री सदाशिव खोत, श्री सतीश चव्हाण, श्री अंबादास दानवे, ॲडव्होकेट अनिल परब, श्री सचिन अहिर, श्री सत्यजित तांबे आणि अमित गोरखे या सगळ्यांचे विशेष उल्लेख आता पटलावर ठेवण्यात येतील. त्याच्यात बोलायचा प्रश्न नाहीये. परवानगी दिलेली नाहीये तर नाही, परवानगी देणार नाही, कारण मला सभागृहात तुम्ही सांगितलं नाही. मी गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये तुम्हाला 10 वेळा विचारलं तुम्हाला काय विषय मांडायचा आहे, तरी तुम्ही विषय मांडला नाही. असं तुम्ही असत्य वर्तन केलेलं आहे. मला विषय सांगितला असता तर मी एखाद्याच परवानगी सुद्धा दिली असती. दानवे साहेब, तुम्ही अर्धा तास होता तिथे गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये, त्याला तुम्ही का सुचवलं नाही की ह्याच्याबद्दल आम्हाला बोलायचंय म्हणून? तुमचा तो अधिकार आहे, ध्येय ठीक आहे, पण ते चुकीचं आहे. चला, प्रभारी मंत्री, विधेयक क्रमांक 11, प्रभारी मंत्री. 2024 से विपवी क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात